यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। उमेदवार आणि प्रशासन टेन्शनमध्ये, सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 3738 मतदान केंद्रांवर आज सकाळपासून सुरळीत पद्धतीने मतदान सुरू झाले। या निवडणुकीत 9 आमदार पुन्हा आपले भविष्य आजमावत आहेत। 11 विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोलापूर जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार आहेत। त्यामुळे प्रत्येक विधानसभेत किमान 70% मतदान व्हावे अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे। त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान होईल याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे। आपल्याला जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। एकूणच कडेकोट बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले। कुणीही विजयाची खात्री देऊ शकत नाही, त्यामुळे सर्वच उमेदवार टेन्शनमध्ये आहेत, तर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन देखील टेन्शनमध्ये आहे। मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी धर्मराज काडादी हेच आपले उमेदवार असल्याचे केले जाहीर। राज्यात आमदार होण्यासाठी 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। यंदाच्या निवडणुकीत 288 मतदारसंघात अवघ्या 353 महिला पाहत आहेत आमदार होण्याचे स्वप्न। मतदानामुळे आज सोलापूर बाजार समितीमधील कांद्यांचे लिलाव बंद, तसेच शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे बँका तसेच शेअर मार्केट देखील बंद। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केले मतदान आणि सर्वांना मतदान करण्याचे केले आवाहन। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क। उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स। निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या। दिवाळी निमित्त खास ऑफर। बुकिंग करिता संपर्क 8007 700558। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील नेहरू नगर येथील जागृती विद्या मंदिरात बजावला मतदानाचा हक्क। दक्षिण सोलापुरातील भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी लिटल फ्लॉवर हायस्कूलमधील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। 9 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार संगणक टायपिंगची परीक्षा। राज्यभरात 1,35,000 विद्यार्थ्यांची नोंद। अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्या आता ईडीच्या रडारवर। दिल्लीतील द्वारका भूमी या ठिकाणी 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणार लाईट LED एक्स्पो। अमेरिकेच्या डोक्यावर आहे 36 लाख कोटी रुपयांचे कर्ज। 4 महिन्यात वाढला 1 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा। हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी के संजय मूर्ती यांची देशाचे महालेखा परीक्षक म्हणून केंद्र सरकारने केली नियुक्ती।
वादग्रस्त अशा मतदान केंद्रावर सोलापूर जिल्ह्यात 510 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 21 ड्रोन कॅमेऱ्याची नजर, सुमारे 1100 पोलिसांचा बंदोबस्त. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडणार सांस्कृतिक कार्य विभागाची राज्य हौशी नाट्य स्पर्धा. दिल्लीतील हवेची गुणवत्ता झाली अत्यंत खराब, विमानाची उड्डाणे आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत. फ्लाय 91 या विमानसेवेने सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई ही विमानसेवा 13 डिसेंबर पासून सुरू करण्याची केली घोषणा, मात्र अद्याप तिकीट बुकिंग सुरू नाही. सोलापुरात 2014च्या विधानसभा निवडणुकीला 67%, 2019च्या निवडणुकीला 64%, तर आज किती टक्के मतदान होणार याची उत्सुकता. शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, मी ज्योतिषी नाही, पण मवियाला बहुमत मिळेल असं दिसतंय. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, माझ्या विरोधात प्रचारासाठी भाजपने 500 कोटी रुपये खर्च केले. 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला? शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं. वरळीत शेवटच्या क्षणी फेक मेसेज व्हायरल, हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करण्याचं मेसेजमध्ये आवाहन. सकाळी 9 वाजेपर्यंत झारखंडमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मतदान, झारखंडवासीय कोणत्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता. मणिपूरमध्ये हस्तक्षेप करा, मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.